सो हाय स्टुडंट्स, ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इंटिग्रल्स ऑफ द फॉर्म इंटिग्रल्स ऑफ द फॉर्म dx upon ax square plus bx plus c or dx upon under root ax square plus bx plus c. ओके, सो ह्या एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याची जी प्रोसिजर आहे ते आपण एक्झाम्पल मध्येच बघूया. सो राइट डाउन क्वेश्चन, integrate the following function with respect to x. So example first, it is what 1 upon x square plus 3x plus 2. सो हा जो दिलेला फंक्शन आहे तो अगोदर लिहून घेऊया आपण. f of x is equal to 1 upon x square plus 3x plus 2. आता आपलं एम काय असणार आहे, जेणेकरून हा दिलेला फंक्शन असा स्प्लिट करायचंय, असा कन्वर्ट करायचंय, जेणेकरून त्याचं आपल्याला काय करता येईल, इंटिग्रेशन घेता येईल. ओके, सो फक्त हा डिनॉमिनेटर मी इथे घेतो आणि तो सिम्प्लिफाय करतो. काय करायचं बघा, ऍक्च्युली येस, हा डिनॉमिनेटर काय, एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2, त्याच्यामधला हा जो सेंटरचा टर्म आहे कोइफिशियंट ऑफ एक्स, त्याला डिवाइड बाय 2 करा. म्हणजेच तो काय देईल तुम्हाला, येस, इट विल गिव्ह यू, इफ यू डिवाइड इट बाय 2, सो इट विल गिव्ह यू 3/2. सो हा दिलेला टर्म आपण कसं लिहू शकतो, एक्स आहे तसा प्लस 3/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे हा जो डिवाइड बाय 2 केल्यानंतर जो टर्म येईल त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर करा. ओके, सो त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर केल्यानंतर बघा आता ह्याचा ब्रॅकेट स्क्वेअर काय येईल, ए स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ओके, प्लस 2ab. सो 2x इंटू 3/2 केल्यानंतर 2 कॅन्सल होईल, इथं काय येईल 3x प्लस बी स्क्वेअर, इट इज व्हॉट 9/4. म्हणजे हे जे फर्स्ट 2 टर्म होते ते इथं कव्हर झालेले आहेत. फक्त राहिलं काय, आपण प्लस 9/4 हा टर्म एक्स्ट्रा घेतोय, सो तो इथून आपण सबट्रॅक्ट करूया. सो इथं काय लिहूया, अगोदर जो टर्म ऑलरेडी आहे तो टर्म लिहूया प्लस 2 मायनस जो एक्स्ट्रा घेतला होता तो एक्स्ट्रा टर्म इथं आपण लिहूया, इट इज व्हॉट मायनस 9/4. सो हे सिम्प्लिफाय केल्यानंतर काय भेटेल बघा आपल्याला, x प्लस 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. हा 2 इंटू 4 क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर 2 इंटू 4 काय येईल 8 मायनस 9, सो इट इज व्हॉट मायनस 1 अपॉन 4. ओके, सो मायनस 1 अपॉन 4 मायनस ॲज इट इज 1 अपॉन 4 कॅन बी रिटर्न ॲज 1 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच जो दिलेला फंक्शन होता तो फंक्शन कसं लिहू शकता तुम्ही, 1 अपॉन ह्या टर्मच्या ठिकाणी ही टर्म आपण रिप्लेस करू, दे आर इक्विव्हॅलेंट. सो इट इज व्हॉट x प्लस 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो आता इंटिग्रेशन कन्सिडर करा. सो कन्सिडर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, अगोदर मी दिलेला टर्म लिहितो, इट इज व्हॉट एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 इंटू dx, म्हणजेच dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2. बट आय कॅन राईट दिस इंटिग्रेशन ॲज dx अपॉन, या टर्मच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, ही टर्म. ओके, सो जस्ट विल रिप्लेस the given term by this term, so it is what x plus 3/2 bracket square minus 1/2 bracket square. सो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असं का बरं करायचं, तर त्याच्या पाठीमागे रिझन काय, आपल्या जवळ जे फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनचा तो फॉर्म्युला कसा होता, येस, देर आर 5 टाइप्स ऑफ फॉर्म्युलीज, सो आउट ऑफ विच one it is applicable here, it is what integration of 1 upon x square minus a square. Okay, so ह्याचा इंटिग्रेशन काय येतो, it is 1 upon 2a log of mod of x minus a upon x plus a plus c.
ओके. सो हा फॉर्म्युला इथं ऍप्लिकेबल आहे. तर त्यामुळे हा दिलेला इंटिग्रेशन आपण अशा फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो जेणेकरून त्याचं इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. ओके. सो आता इथं एक्सच्या ठिकाणी काय x+3/2 आहे. नो प्रॉब्लेम. जे काही इंटिग्रेशन असेल त्याला आपण ह्याच्या डेरिव्हेटिव्हनं डिवाइड करू. ओके. सो ह्याचं इंटिग्रेशन काय येईल बाय युझिंग दिस फॉर्म्युला. इट इज व्हॉट 1/2a. ए ची व्हॅल्यू काय असेल बघा इथं कम्पेअर करा. इथं ए म्हणजे काय? सो दिस इज नथिंग बट व्हॉट युअर ए. ओके. सो 1/2a. So a is what here? It is 3 by, sorry, it is what? 1/2 into log of mod of x minus again a upon x plus a. Okay, plus c. So इथं काय होईल? 2 get cancels. Okay, so log of क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर हा काय होईल? 2x minus 1 upon 2 divided by 2x plus 1 upon 2. ओके, प्लस c. सो आता इथं 2 काय होईल? कॅन्सल होईल. तो कॅन्सल केल्यानंतर काय राहील बघा इथं? येस, इट इज नथिंग बट व्हॉट? लॉग ऑफ mod of 2x minus 1 divided by 2x plus 1 plus c. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? दिलेल्या इंटिग्रेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून अशा टाइपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल विल सी. राइट डाउन example number B. It is 1 upon under root 3 minus x minus x square. ओके. सो आपण दिलेला फंक्शन f ऑफ x म्हणून घेऊया. इट इज व्हॉट 1 अपॉन अंडर रूट 3 मायनस एक्स स्क्वेअर. आता फक्त ही टर्म आपल्याला सिम्प्लिफाय करायची. सो त्यामुळं ही टर्म फक्त कन्सिडर करतो. सो कन्सिडर 3 मायनस एक्स स्क्वेअर. सो आता इथं मायनस साईन आहे. सो त्यामुळे हा मायनस साईन मी कॉमन काढतो. ब्रॅकेट मध्ये काय येईल बघा? इट इज एक्स स्क्वेअर प्लस एक्स. एम आय करेक्ट? मायनस साईन कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय येईल? एक्स स्क्वेअर प्लस एक्स. परत इथं काय करायचं? एक्स ला बघायचं. सो व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ एक्स? इट इज व्हॉट? 1. ओके. सो त्याला डिवायडेड बाय 2 करा. सो इट इज व्हॉट? 1/2. सो व्हॉट कॅन आय राईट हिअर? इट इज 3 मायनस एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो आता 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर, ह्याचा ब्रॅकेट स्क्वेअर काय येईल बघा? एक्स प्लस 1/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. सो कॅन आय राईट हिअर in bracket? It is what? X square plus 2ab. So 2ab means 2 into x into 1/2. So 2 get cancel. It is again what? X plus 1/2 bracket square. So it is what? 1/4. म्हणजेच हा 1/4 आपण काय करतोय? एक्स्ट्रा घेतोय. कारण इथं आपल्याजवळ टर्म काय होती? एक्स स्क्वेअर प्लस एक्स. सो ऑलरेडी वी हॅव रिप्लेस इट बाय एक्स स्क्वेअर प्लस एक्स. इथे एक्स्ट्राची टर्म काय? प्लस 1/4. पण तुम्ही जर का ऑब्झर्व केला तर इथं बाहेर मायनस साईन आहे. म्हणजे थोडक्यात काय घेतोय आपण? मायनस इंटू प्लस, इट इज मायनस. म्हणजे थोडक्यात काय घेतोय आपण? मायनस 1/4 घेतोय. म्हणजे इथं काय ऍड करायला पाहिजे? प्लस 1/4. ओके, लक्षात येते का बघा हे? सो हिअर आउटसाइड इज मायनस. सो मायनसच्या आतमध्ये इथं प्लस 1/4 घेतोय आपण. सो ऍक्च्युअली इट इज व्हॉट? इट इज मायनस 1/4. कारण बाहेर हा मायनस साईन असल्यामुळं. सो हा मायनस 1/4 घेतल्यामुळं आपल्याला काय करावं लागेल? प्लस 1/4 करावं लागेल. सो देअरफॉर इट बिकम्स व्हॉट? 3 प्लस 1/4 मायनस एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. सो हे क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 into 3 इट इज व्हॉट? 12 प्लस 1 13. सो 13 अपॉन 4 minus x plus 1/2 bracket square.
बट इट इज इन द फॉर्म ऑफ व्हॉट ए स्क्वेअर. ए स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचं तुम्हाला. सो आय कॅन राईट हिअर इट इज व्हॉट अंडर रूट 13/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच आता आपण काय करू शकतो, हा जो दिलेला जो टर्म आहे, येस, हा जो टर्म आहे तो कशाने रिप्लेस करू शकतो, यू कॅन रिप्लेस दिस टर्म बाय दिस टर्म. ओके, सो फक्त एवढंच महत्वाचं आहे. राहिलेला पार्ट फक्त काय करायचंय तुम्हाला, इंटिग्रेशन अप्लाय करायचंय. ओके, सो नाउ कन्सिडर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, कॅन आय राईट डायरेक्टली dx अपॉन, हा जो टर्म आहे त्याच्या ठिकाणी काय लिहितो मी, वर. ओके, सो आय विल increase one step. So the given term is what, 3 minus x square. So आता आपण रिप्लेस करूया नवीन टर्मने. So it is what, integration of dx upon अंडर रूट. आता अंडर रूट मध्ये जो टर्म फक्त काय आपण 3 मायनस एक्स स्क्वेअर सिम्प्लिफाय केलाय. ओके, सो त्याच्यामुळं ह्याच्या ठिकाणी काय येईल, ही टर्म येईल. सो आय विल राईट दिस टर्म, इट इज व्हॉट, रूट 13/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो आता तुम्ही जर का फॉर्म्युला ऑब्झर्व केला तर फॉर्म्युल्यामध्ये कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल बघा, इथे लिहितो मी, इट इज व्हॉट, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूट. अगोदर काय कॉन्स्टंट आहे, सो इट इज डिनोट बाय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो इट्स इंटिग्रेशन विल बी साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए, ओके, प्लस सी. ओके, so here you can say its integration you can evaluate by using this formula. सो आता आपण तो फॉर्म्युला इथे अप्लाय करूया. सो ए च्या ठिकाणी काय बघा, येस, हियर ए इज नथिंग बट व्हॉट, रूट 13/2. ओके, सो इंटिग्रेशन काय येईल मग, इट इज साइन इनवर्स ऑफ एक्स च्या ठिकाणी काय, x plus 1/2 divided by a. a is what, root 13/2. Okay, sorry, so a इथं काय येईल, 13/2 येईल, बिकॉज स्क्वेअर रूट मध्ये, हा, स्क्वेअर रूट मध्ये a च्या ठिकाणी रूट 13/2 येईल, बाहेर फक्त काय असेल, 2. So I will write here, it is root 13/2 plus c. So sin inverse of, cross multiply करा, it is what, 2x plus 1/2 divided by root 13/2 plus c. So इथं अपॉन 2 जो आलेला आहे तो कॅन्सल होईल. Yes, so it will get cancels. And what is our final answer? Final answer काय असेल, it is sin inverse of 2x plus 1 upon रूट 13 प्लस सी. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, दिलेल्या इंटिग्रेशनचं, म्हणजे जो इंटिग्रेशन दिलेला आहे त्याला सिम्प्लिफाय करून त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकता. ओके, सो नाउ विल मूव टू द नेक्स्ट एक्झाम, एफ विच इज 1/2x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1. तर हा एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. राईट डाऊन सोल्युशन मध्ये एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, दिलेला फंक्शन लिहून घ्या, इट इज व्हॉट, 1/2x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1. आता तुम्ही जर का फॉर्म्युले ऑब्झर्व केले इंटिग्रेशनचे, तर एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट तिथे काय असतो, 1. सो त्यामुळं ह्या डिनॉमिनेटर मधून आपण 2 कॉमन काढूया, जेणेकरून एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 होईल आणि राहिलेले टर्म काय येतील, 3/2x प्लस 1/2. सो आता जो आपण सिम्प्लिफिकेशन करणार आहे तो काय करणार आहे ह्या टर्म साठी. ओके, सो कन्सिडर दिस टर्म, consider
x square plus 3 by 2 x plus 1 by 2. ओके. सो आता सेंट्रल टर्म काय बघा, x चा कोएफिशियंट इट इज 3 by 2. ओके. सो डिवायडेड बाय 2 मीन्स काय येईल 3 by 4. सो इट विल बी x plus 3 by 4 ब्रॅकेट स्क्वेअर. आता तुम्ही जर का ह्याचा ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपांड केला तर काय येईल x स्क्वेअर प्लस 3 by 2x प्लस 3 by 4 चा ब्रॅकेट स्क्वेअर इट इज 9 by 16. ओके. सो म्हणजेच इथं आपण प्लस 9 by 16 जो टर्म आहे तो काय घेतलाय, एक्स्ट्रा घेतलाय. तो काय करूया आपण, वरचा जो टर्म आहे त्याच्यामधून सबट्रॅक्ट करूया. सो इट इज व्हॉट प्लस 1 by 2 मायनस 9 by 16. ओके. सो आता हे दोन टर्म सबट्रॅक्ट करण्यासाठी आपण काय करूया, डिनॉमिनेटर सेम करून घेऊ. म्हणजेच काय होईल तो x plus 3 by 4 ब्रॅकेट स्क्वेअर plus 1 by 2 can be written as multiply numerator and denominator by 8 to make denominator same. हा जो डिनॉमिनेटर आहे तो सेम करण्यासाठी. सो 8 into 1 8 upon 8 into 2 16 minus 9 upon 16. सो डिनॉमिनेटर सेम झाला. आता काय करा, सबट्रॅक्शन करून घ्या. सो इट इज व्हॉट, येस. सो हे काय येईल बघा, इट इज 8 by 16 minus 9 by 16 म्हणजे थोडक्यात 8 minus 9 इट इज व्हॉट minus 1 upon 16. सो हा टर्म आहे तसा लिहूया आपण x plus 3 by 4 ब्रॅकेट स्क्वेअर. पण 1 upon 16 हा काय करू शकतो आपण, x plus 3 by 4 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. सो मायनस इट इज व्हॉट 1 upon 4 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच दिलेला जो टर्म आहे x स्क्वेअर प्लस 3 by 2x प्लस 1 by 2, yes, it can be written as what, x plus 3 by 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 by 4 ब्रॅकेट स्क्वेअर. सो आता आपण काय करूया, इंटिग्रेशन कन्सिडर करूया. सो कन्सिडर I is equal to इंटिग्रेशन ऑफ, हा जो f of x आहे इट इज व्हॉट 1 upon 2 इंटू, ह्या टर्मच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, येस, यू कॅन राईट x स्क्वेअर प्लस 3 by 2 x plus 1 by 2 as what, it is this term. So we'll replace by this term. It will be what, x plus 3 by 4 bracket square minus 1 by 4 bracket square. Okay. So it is what, value of integration. So 1 upon 2 बाहेर काढा. ब्रॅकेट मध्ये काय येईल, इट इज dx upon x plus 3 by 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 by 4 ब्रॅकेट स्क्वेअर. सो परत इथं आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत, इंटिग्रेशन ऑफ 1 upon x square minus a square. So I will write that formula here. Integration of 1 upon x square minus a square. It is what? It is log of mod of x minus a upon x plus a plus c. So हा फॉर्म्युला आपण इथं यूज करणार आहोत. Therefore, value of integration is what? 1 upon 2. आता a ची व्हॅल्यू काय आहे? Yes, you can observe here. Here a is what? 1 plus 1 by 4. And what is the value of x? It is x plus 3 by 4. So, हे फॉर्म्युला आपण फॉर्म्युल्यामध्ये ठेवूया, हे इंटिग्रेशन फाइंड आउट करण्यासाठी. सो 1 upon 2a. सो इथं 1 upon 2a लिहायचं राहिलेलं आहे. 1 upon 2a, write down here. So it is 1 upon 2a. a ची व्हॅल्यू काय म्हणलं इथं बघा, इट इज 1 by 4 into log of x minus a. So what is x? x plus 3 by 4 minus a. a means 1 by 4 divided by x plus a. So it will be x plus 3 by 4 plus 1 by 4 plus c. सो तुम्ही जर का ऑब्झर्व केलात आता, तर हा 2 into 2 काय होतो 4. इट गेट कॅन्सल्स विथ दिस 4. ओके. अँड हियर लॉग ऑफ, बघा इथं 3 minus 1, so it is 2 by 4. So 2 by 4 means it is simply 1 by 2 divided by x plus 4 by 4 means it is 1. Okay.
आता ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करू. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल बघा, हा 2 इथं मल्टिप्लाय करा. सो इट इज वॉट 2x प्लस 1 अपॉन डिनॉमिनेटरला काय येईल 2 इंटू ब्रॅकेटमध्ये x प्लस 1 प्लस सी. आता त्याला तुम्ही आणखी काय सिम्प्लिफाय करू शकता, हा जो 2 आहे तो 2 इनसाइड मध्ये म्हणजे आत ब्रॅकेट मध्ये घ्या. तुम्हाला काय भेटेल, येस इट इज लॉग ऑफ मॉड ऑफ 2x प्लस 1 अपॉन 2x प्लस 2. ओके, प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट लिहायला विसरू नका. येस, सो दिस इज व्हॉट रिक्वायर्ड आन्सर फॉर गिवन इंटिग्रेशन. सो ह्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे ते परत एकदा रिकॉल करतो. ओके, सो व्हॉट इज द इम्पॉर्टंट काय बघा, इथं जे आपण कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर जे आहे ते इथं काय पाहिजे, 1 पाहिजे. ओके, सो त्यामुळे इथनं काय कॉमन काढला आपण, 2 कॉमन काढला, जेणेकरून कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर 1 झाला. त्यानंतरचं जे सिम्प्लिफिकेशन आहे ऍज पर प्रोसिजर काय केलं आपण, जो टर्म होता त्याच्यामधला चा जो कोएफिशियंट आहे त्याला 2 ने डिवाइड केलं, म्हणजेच काय आलं 3/4 ब्रॅकेट 3/4. सो थोडक्यात हा कशाच्या ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केला आपण, x प्लस 3/4 च्या ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये. तिथं असलेली प्री एक्झिस्ट टर्म ऍज इट इज लिहिली. त्यानंतर 3/4 चा ब्रॅकेट स्क्वेअर केल्यानंतर काय एक्स्ट्रा घेतला आपण, 9/16. ओके, तो 9/16 परत काय केला आपण, सबट्रॅक्ट. सो एवढं सगळं केल्यानंतर सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला असं एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर टाईपचा टर्म भेटेल. तो इंटिग्रेशन मध्ये पुटअप करा. त्यानंतर जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला, येस, तर जो फॉर्म्युला तिथं सूट होतो तो फॉर्म्युला तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकता. सो बाय युजिंग दिस फॉर्म्युला इन दिस केस यू कॅन फाइंड व्हॉट इंटिग्रेशन ऑफ गिवन फंक्शन. ओके, सो थोडं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला जे आन्सर आहे ते आन्सर रिक्वायर्ड आन्सर काय होईल, भेटून जाईल. ओके, सो इट इज व्हॉट आय इज इक्वल टू, yes, I is equal to what it is, log of 2x plus 1 mod of 2x plus 1 upon 2x plus 2 plus c. सो अशा प्रकारे तुम्ही ह्या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कंटिन्यू करू. थँक्यू.